मुंबई नाशिक महामार्गावरील ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्हार खातेली येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम चव आणि सावजी स्पेशल, वराडी स्पेशल व मालवणी फिश मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार। चवीचा शोध इथे संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। साई रोडवरची फडली मंगला गौरी माते की, मंगला गौरी माते की, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, अंबा माते की। आमची मुलं दहावीत आलेले शाळेत जातात, कधी येते ते आमच्या जीवाला भर राहतो। काय झालं त्याला जबाबदारी कोण आहे? आमच्याकडे कोण बघणार? आम्हाला निवडून द्या, पण आता जर तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही आता विरोधी म्हणण्याचं बोलता टाकायला सत्ताधारी विरोधी काही फरक असतो, परंतु प्रतिनिधी हा कामाचा असला पाहिजे। प्रतिनिधीमध्ये जर त्याच्या शब्दाला किंमत नसेल तर काही उपयोग नाही। आपल्या प्रतिनिधी काय करतात? काही करत नाही, समस्या सोडत नाही, फक्त कार्यक्रम कुठे असतील आणि कुठे उद्घाटन असतील त्या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित राहतात। आपला रेस्ट हाऊस आहे शहापूरचा, त्या शहापूरच्या रेस्ट हाऊस मध्ये हे कशासाठी येतात? फक्त जे कार्यकर्ते असतील त्या 4-5 कार्यकर्त्यांना बोलवतात आणि तुमची समस्या काय, मग त्यांचं एखादं ते रस्त्याकरता गेलं काम, त्यांचा एखादा विधिलेखन असेल तर त्याच्यासाठी बोलून त्या अधिकाऱ्यांना ते प्रतिनिधी फोन करतात आणि तो प्रश्न सोडवतात। मग जनतेचं काय हे तुम्हाला मतदान केलेलं आहे व जनतेने तुम्हाला निवडून दिले किंवा केवळ 4-5 कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं नाही, म्हणून मला आमदार असतील खासदार असतील त्यांना एकच विनंती आहे की तुमच्या शब्दाला किंमत आहे। प्रशासनाला दोष देऊ नका, ठेकेदाराला पण दोष देऊ नका। केवळ हे आपण निवडून दिलेलं प्रतिनिधी आहेत ना, हे काही कामाचे नाही आहेत, हे दिसून येते। कारण महिला भगिनीला या ठिकाणी आज आंदोलन करावं लागते, ही मोठी राजकीयवादी गोष्ट आहे। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपविते आणि आता मडगाव मुंबई रस्त्यासाठी मडगाव आणि परिसरातील जे आंदोलन केलेलं आहे ते खरंच अत्यंत
उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी इथे सगळे दिसतात, सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन करतात. आणि मला खूप आनंद झाला की अशा पद्धतीने महिलांनी हातात घेतलेलं आंदोलन इतकं यशस्वी झालं. मागच्या वर्षी 5 ते 6 वेळा आम्ही लिबर्टी जवळच्या खड्ड्यांमध्ये भीक मागे आंदोलन केलं, खड्ड्यात बसायचं आंदोलन केलं, अपंगांचं आंदोलन केलं, असे भरपूर आंदोलन केले. प्रत्येक वेळेस आम्हाला आश्वासनं देण्यात आली. पोलीस प्रशासनाने आम्हाला त्यावेळेस खूप मदत केली. पण कारण की त्यांना पण इकडे मुंबईकडे जावं लागतं आणि त्यांना खूप त्रास व्हायचा. परंतु त्यांच्या प्रशासकीय नियमांपुढे ते बांधलेले आहेत. पण त्या सगळ्या आंदोलनामध्ये 40 ते 45 लोक असायची. त्याच्या पलीकडे कोणाला जाणवत नव्हतं का की आपण आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. त्यांचे आपल्याला त्रास होतो, आपल्यासाठी बसले, आपण जर लोक तिथे येऊन बसली तरीही प्रशासनाला जाग आली. शेवटच्या आंदोलनाच्या वेळेस आम्ही उचलत नाही तिथून, त्यामुळे त्यांना येऊन लेखी आश्वासन द्यावं लागलं. बहुधा आणि खड्ड्यात रस्ता हे पाण्याचा लढणार गावातली महिला माझ्या माथ्यावर दिसू मुलं काही सर्व शिक्षण इथं एक मोठा मंगळागौरी कार्यक्रम घेऊन रस्त्यावर बसण्याचा कार्यक्रम आयोजित केलेले. मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो, स्वागत करतो. समाजाला आपला प्रशासनाला जाग देण्याकरता मला माझे आज 80 वर्ष आहे. 80 वर्षात माझं पदार्पण लागलेलं आहे. माझं नाव बबन गणपत सातपुते, शहापूर तालुक्यात कायम शेरमान बंधू या नावाने मला ओळखतात. ही माझी प्रथम ओळख आहे. बंधूला आता शाळेत तशी आहे तर पोलीस अधिकारी पण आलेला आहे. प्रशासनाला जाग येण्यापेक्षा मी या जागेवरून उच्चा नाही, पाणी गेलं नाही याकरिता महिलांच्या माझ्या मुलींच्या या ज्यामध्ये मी बसलो आहे. असाच बसलो ना मला व्यवस्था म्हणता नाही. हे मुद्दाम त्रास द्यायचा जनतेला हे या सरकारचं काम आहे. हे सगळ्यांनी आपण पाहिलं, याचा अनुभव घेतलेला आहे. आमदार खासदार सगळे प्रतिष्ठित व्यक्ती या रस्त्याने प्रवास करतात. कोणाला दिसत नाही, ते सगळ्यांना दिसते. परंतु जनसामान्याला त्रास कसा द्यायचा हे या सरकारला पक्क माहीत आहे. आणि गोरज काटेचे गोंद्याच्या काटेचे सरकार आहे हे असं माझी प्रतिक्रिया व्यक्त करतो. आतापर्यंत या लोकांना माहिती झाला या ठिकाणी कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला आहे, आंदोलन का करायला घेतले सगळं माहीत असेल, तिथे येणारे नाही कोणी. हे फोनवर चर्चा करतील, प्रत्यक्ष येणार नाही. मी सर्वांना जाहीर आवाहन करतो, जर यांनी काही या ठिकाणी तुम्हाला सहकार्य केले नाही सरकारचे अधिकारी लोकांनी तर जे मदत रस्ता आंदोलन करा, याचा रस्ता खोदून टाका. राग येईल तर मी सुद्धा रवींद्र महानगरपालिका काम केलेला माणूस आहे, कर्मचारी रिझाईन केलेले आम्ही मोठमोठे आंदोलन केलेले, घनसाहेब साहेबांच्या गावाने केलेले, आझाद आम्ही मोर्चे केलेले आहेत. आम्ही घाबरणारी लोक नाही. 1960 साली आमच्या नावाने शेतीचा पुरस्कार मिळाला, सर्व परिसरात माहिती आहे. तर सर्वांनी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो. अजून याच्यापेक्षा 4 करोड लोकांनी या ठिकाणी आंदोलन करावं. याच वेळेस राग येऊन त्यांना स्वतः या ठिकाणी यावं लागेल, अशी परिस्थिती आंदोलन तुम्ही या ठिकाणी करून दाखवा. जास्त काय बोलत नाही. साहेब आपल्याशी बोलताय आणि धन्यवाद बोलताय की तुम्हाला चालले की आणि प्रशासन नाही, आमदार खासदार सगळेच नाही. आता आपण सगळ्या जणांना काळजी काय घ्यायची आहे तर सगळे लोक सकाळपासून थांबलेले आहेत, सकाळीपासून थांबलेले आहेत. अजून त्यांचा अंत नाही पाहू शकत ना आपण. हे नाहीये, अरे येणार नाहीये. जरा ऐका ना, हे नाहीये तिथे. जरा ऐका
हॅलो हॅलो सर ऐकत जनतेची काळजी म्हणून आम्ही काय एक पण गाडीवर घेत नाही आम्हाला रस्त्यामुळे मग आम्ही काय पाट्या एवढ्या पालट्यातून त्यांनी पण मिळाला पाहिजे. इकडे कोण फोनवर बोलतो, कोण पत्रकाराचं आम्हाला माहित नाही. प्रशासन कोण आहे आम्हाला बघूया. जसे जनता महिला नाही तसं प्रशासनिक कोण आहे का तेही आम्हाला दाखवा. हे प्रशासन आहे या महिलांना या बघेला मुलांना माहिती पाहिजे आपलं प्रशासनिक कोण आहे. आम्ही आत्तासाठी जाऊ शकतो नाही आम्हाला आम्ही पत्राकडे जाऊ का फोनकडे जाऊ का एवढं त्यांना कोणी इथून हरायचं नाही. तुम्हाला आता सगळ्यापासून उठा माणसाच्या जीवाचे खेळ चालवले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गझाली. धन्यवाद.